जास्त काम करू शकतो हे तर तुम्हाला माहीतच आहे. शिवाय यंत्रामुळे आपल्याला श्रमही कमी करावे लागतात. यंत्र वापरताना आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. का बरं यंत्र वापरताना आपल्याला अशी काळजी घ्यावी लागते? अपघात होऊ नयेत म्हणून. छान, अगदी बरोबर. आपण अनेक प्रकारची यंत्रे वापरत असतो. आज आपण साध्या यंत्राचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. ज्या यंत्रामध्ये एक दोन भाग असतात, त्याची रचना साधी सोपी असते, अशा यंत्रांना साधी यंत्रे म्हणतात. दैनंदिन जीवनामध्ये आपण अशी अनेक यंत्रे वापरत असतो. साधी यंत्रे आपल्याला सहज हाताळता येतात. साधी यंत्रे बिघडण्याची किंवा खराब होण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे आपण आपल्या रोजच्या वापरासाठी ही यंत्रे वापरत असतो. शक्तीपेक्षा युक्ती कधीही श्रेष्ठ असते. या म्हणीप्रमाणे युक्तीने काम करण्यासाठी साधनांची गरज भासते. ही चित्र पहा. या चित्रांमध्ये काम पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे साधनं दिली आहेत. आपण त्या साधनांची नावं आणि त्यांचा उपयोग काय असतो ते पाहूया. सांगा बरं, चित्रांमध्ये तुम्हाला काय काय दिसते? कपडे शिवतानाचे चित्र, वाळू घेऊन जाणारा माणूस, काचेच्या बाटलीचे झाकण उघडतानाचे चित्र, लाकूड तोडतानाचे चित्र, वजन उचलतानाचे चित्र, नखे कापतानाचे चित्र. अगदी बरोबर. तर आता या चित्रांवरून माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्या. कपडे शिवण्यासाठी आपण कोणत्या साधनांचा उपयोग करतो? सुईचा. छान. काचेच्या बाटलीचे झाकण उघडण्यासाठी कोणतं साधन वापरलं आहे? ओपनर. वजन उचलण्यासाठी कशाचा वापर केला आहे? दोराचा आणि चाकाचा. लाकूड तोडण्यासाठी कशाचा उपयोग केला आहे? कुऱ्हाडीचा. नख कापण्यासाठी कोणतं साधन वापरलं आहे? नेल कटर. अगदी बरोबर. या सर्व साधनांद्वारे आपल्याला कमी वेळेमध्ये काम पूर्ण करता येते. शिवाय जास्त श्रम करण्याची गरज नसते. आता तुम्ही सांगा, तुम्हाला माहित असलेल्या काही साध्या यंत्रांची नावे. बाई, स्क्रूड्रायव्हर, हातोडी, शार्पनर, थर्मस, पकड, कैची. ही सर्व साधी यंत्रेच आहेत. अगदी बरोबर. गुंतागुंतीची यंत्रे. आता पहा, ही काही वेगळ्या प्रकारची यंत्रे दिली आहेत. यांचा आपण नेहमीच वापर करत असतो. सांगा बरं, या यंत्रांचा आपल्याला कशा कशासाठी उपयोग होतो? मिक्सरचा उपयोग आपल्याला ज्यूस करण्यासाठी, खाद्यपदार्थ वाटून बारीक करण्यासाठी होतो. स्कूटरचा उपयोग प्रवास करण्यासाठी होतो. शिलाई मशीन कपडे शिवण्यासाठी उपयोगी पडते. चाकाची खुर्ची अपंग व्यक्तींसाठी खूप उपयोगी असते. सायकलचा उपयोग प्रवासासाठीही होतो. छान, अगदी बरोबर. या सर्व यंत्रांमुळे आपल्या श्रमात आणि वेळेतही खूप बचत होते. परंतु ही यंत्रे साध्या यंत्रांसारखी नाही. या यंत्रांमध्ये अनेक भाग असतात. एक काम पूर्ण करण्यासाठी या यंत्रामध्ये अनेक प्रक्रिया होत असतात. त्या यंत्रातील अनेक भाग एकमेकांना जोडलेले असतात. म्हणून या यंत्रांना गुंतागुंतीची यंत्रे म्हणतात. या यंत्रांचे भाग साध्या यंत्रांसारखेच असतात, परंतु त्यांची रचना अगदी कठीण किंवा गुंतागुंतीची असते. उदाहरणार्थ, ही शिलाई मशीन पहा. या मशीनचे कार्य सुरू असताना सुई आणि दोरा या दोघांच्याही भागाचे कार्य सुरू राहावे लागते. यातील एकही भाग खराब झाला तर त्या मशीनवर आपल्याला कपडे शिवता येणार नाही. तसेच तुम्ही सर्वांनी स्कूटर पाहिलीच आहे. कोणत्याही स्कूटरला त्याची चावी लावल्याशिवाय ती सुरू होऊ शकत नाही. तिला चाके असतात, ती कार्यक्षम असावी लागतात. तिला ब्रेक लावल्याशिवाय ती थांबू शकत नाही. म्हणजे यामध्येही कार्य पूर्ण होण्यासाठी दोन गोष्टींचा संबंध आहे. म्हणूनच ही यंत्रे गुंतागुंतीची यंत्रे आहेत. तर अशा प्रकारे दैनंदिन जीवनामध्ये वेळ व श्रमानुसार आपण साधी तशीच गुंतागुंतीची यंत्रे वापरत असतो. Whenever I eat ice cream, काय झालं रे?